नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बघा, आज आलो होतो इकडं थोडासा साईडला. तर मी चाललो आहे आता आमच्या गावच्या विहिरीवरती. ती विहीर कशी आहे आणि पाणी किती वरती काढावं लागतं ते दाखवतो. कारण अजूनही खेड्यावरती ज्या बाया आहेत त्यांच्या डोक्यावरचा हांडा काही उतरलेला नाही आहे. तर आम्हाला आहे ना अजूनही खूप म्हणजे चढून जावं लागतं. जो धस आहे, आमच्याकडे धस म्हणतात, तर तो चढून जावा लागतो. तर चला बघू किती चढावं लागतं ते. पद मला आणायचं ना. काय माहिती आम्ही आलो इकडूनच आहे ते गरम पाणी गोड लागलं ना खालचं. यांच्या मोटरला काय झालं काय माहिती. घरात का ग एकदा द्या घरात टाक्याचं सावडे इकडं पाय. इडून किती इडून 8 वाजता म्हणजे 7ला जातोय, 8 वाजता तिकडं पोहोचायला लागत आहे. बाई एवढा दस चढून जावं लागेल काय? कठीणच आहे मग. कठीण म्हणजे एवढा धुसकाळा या किती अंडा आणलास? 5 5 अंडा एकदाच न्यायचं. लय जड लागत असतील ना. तुझ्या का हांडा पडायला. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आज माझ्या बहिणी आलेल्या आहेत, दोन्ही. एक बाईडबाई आहे आणि एक काळूबाई आहे आणि एक भावाची मुलगी आहे सविता. आज आले पाण्यासाठी. तर बघा, आम्हाला आहे ना खूप लांबून पाणी आणावं लागतं. एवढा धस पूर्ण चढून जावं लागतंय पाण्यासाठी. पाण्याची सोय केलेली आहे तर सुद्धा आम्हाला इकडे यावं लागतंय. तर चला, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.